लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा तारणारा त्याच्या अति पवित्र नावामध्ये मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। प्रभू येशू ख्रिस्त आपणातील सर्वांस त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देऊ। आपले चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। तुम्हाला नवीन संदेश प्राप्त होण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राइब करा, यासाठी की संदेशाचा नोटिफिकेशन आपल्याला कायम मिळत राहील। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाचं शीर्षक आहे उपवास काळाविषयीचं सत्य। आज अनेक ख्रिस्ती लोक 40 दिवसाचा उपवास काळ पाळत आहेत। पवित्र शास्त्रात याविषयी काय म्हटलेलं आहे याविषयीचं सत्य आम्ही बारकाईने पाहणार आहोत। म्हणून तुम्ही शेवटपर्यंत हा संदेश पाहावा अशी मी आपणाला विनंती करीतो। रोमकरसपत्र याचा 10वा अध्याय 2 ते 4 वचन मी आपणा पुढे वाचत आहे। मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही, कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापावयास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाला ते वश झाले नाहीत। कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे। आम्हाला देवाविषयी आस्था असून चालत नाही। आस्थेबरोबर आम्हाला सत्याचं ज्ञान पाहिजे आणि आम्ही जे काही आस्था बाळगली आहे ती सत्याकरता बाळगणं फार फार आवश्यक आहे। अन्यथा आमची केलेली प्रार्थना, आम्ही केलेले उपवास, आम्ही केलेले सर्व काही व्यर्थ ठरतील। अर्थात जगभरामध्ये अनेक ख्रिस्ती लोक हा या काळामध्ये पार्शियल फास्टिंग उपवास करत असतात, म्हणजे अंशतः उपवास करीत असतात। अर्थात या उपवास काळाला सुरुवात राखेच्या बुधवारपासून ते ईस्टरचा रविवार उगवेपर्यंत असतो। अर्थात या काळामध्ये मांस खाणे टाळले जाते, वाईट सवयी सोडल्या जातात। या वेळेत दारू पिणे, धूम्रपान करणे, कोणाला खोटे बोलणे, फसविणे व शिव्या मारणे व इतर वाईट गोष्टी सोडल्या जातात व अशा अनेक प्रकारे पारंपरिकरित्या स्वतःचा नकार करावा व अनेक धार्मिक गोष्टींमध्ये सहभागी व्हावे, अशा प्रकारची अनेक कार्ये करण्यात येतात। रोमन कॅथलिक या सर्व गोष्टींचे पालन करीत आहेत व त्यात अनेक प्रोटेस्टंट चर्चेस देखील आम्हाला आढळत आहेत। उदाहरणार्थ अँग्लिकन चर्च, मेथोडिस्ट चर्च आणि म्हणजे साऊथ नॉर्थ इंडियामधील जे मेन चर्चेस आहेत, CNI चर्चेस आणि अनेक सांप्रदायिक मंडळ्या देखील हा उपवास काळ मानतात व पारंपरिक पद्धतीने त्याचं पालन करीत आहेत। अर्थात हे सर्व काही त्यांना फार चांगले भासत असते। मग आज प्रश्न आहे की काय बायबल आम्हाला 40 दिवसाचा उपवास काळ पाळण्यास शिकविते काय? आम्ही प्रत्येक जणांनी गांभीर्याने आम्ही सत्य जाणून घ्यावे आणि त्याचा शोध करावा आणि सत्याचा स्वीकार करावा, हे एकमात्र उद्दिष्ट सत्य मांडण्यामागे आहे। अर्थात प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की बायबल हे संपूर्ण विश्वात एकमेव सत्याचा आधार असणारे हे पुस्तक आहे। म्हणून बायबल हे एकमेव विश्वास व आमच्या प्रत्येक चालीरीती आणि पद्धतीचं स्रोत असलं पाहिजे। अर्थात प्रथम गोष्ट मी आपणापुढे ही मांडू इच्छित आहे की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने दरवर्षी 40 दिवस उपवास केला नाही। दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यांना प्रेषित म्हणून नेमले होते त्या प्रेषितांनीही प्रारंभीच्या मंडळीला अशी काहीही शिकवणूक दिली नाही की त्यांनी उपवास काळ पाळावा आणि ते स्वतःही पाळत नव्हते। परंतु इतिहासाप्रमाणे उपवास काळ पाळण्याची पद्धत वास्तविक 3ऱ्या शतकात चालू झाली। त्यावेळेला बाप्तिस्मा देण्यापूर्वी 40 दिवस उपवास व प्रार्थना केली जात असे। नंतर कालांतराने 4थ्या शतकामध्ये म्हणजे इसवी सन 385 साली नायसिया परिषद, नायसिया काउन्सिल, यामध्ये ही गोष्ट कायम ठरली की सर्वांनी ही पद्धत पाळली पाहिजे। तेव्हापासून राखेचा बुधवार हा दिवस ठरला गेला व तेव्हापासून ईस्टर रविवार येत नाही तिथपर्यंत तो पाळण्यात यावा असे ठरले गेले। अर्थात त्यावेळेला सकाळी न्याहारी व संध्याकाळची न्याहारी ही अनुमती दिली गेली, परंतु कोणतेही मांस कोणी खाऊ नये असे त्या ठिकाणी शिकविण्यात आले। कालांतराने 9व्या शतकामध्ये
मासळी खाण्यासाठी व अंडी खाण्यासही अनुमती दिली गेली. बाकीचे मांसाहारी पदार्थ बंद करण्यात आले. या वेळेत दारू पिणे, धूम्रपान करणे, कोणाला खोटे बोलणे, फसविणे व शिव्या मारणे व इतर वाईट गोष्टी जे करीत होते त्या सर्व सोडून दानधर्माची कार्य करावी याकडे जोर देण्यात आला. हो, या सर्व गोष्टी चांगल्याच आहेत. बायबल हे उपवास, प्रार्थना व दानधर्म या विषयावर बोलते, परंतु वर्षातल्या काही ठराविक दिवशीच ती करावी असे बायबल मुळीच शिकवित नाहीये. परंतु 40 दिवसाचा उपवास काळातील या गोष्टीत त्याला बढती देण्यात आली. अर्थात पवित्र शास्त्र शिकविते की आम्ही रोज प्रार्थना करावी व रोज पवित्र जीवन जगावे. वर्षभरात काही महिनेच नव्हे, जसे उपवास काळामध्ये आज करण्यात येत आहेत. म्हणजे नंतर जसे तुम्हाला हवे तसे जीवन जगण्याची ती पद्धत. ख्रिस्ती जीवन हे काही ठराविक दिवस धार्मिक प्रवृत्तीचे राहणे व नंतर पूर्ण वर्षभरासाठी ख्रिस्ती जीवनाची तीव्रता टाकून देणे असे नाहीये. येथे सर्वात आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की 40 दिवस त्यांनी त्याग केला होता खरा, परंतु ईस्टरच्या दिवशी त्यांच्या मनाच्या इच्छेंना ते पूर्णतः मोकळीक देतात. अर्थात ईस्टर पासून दारू पिण्यास सुरुवात केली जाते, कारण सण साजरे करणे म्हणजे पूर्ण धमाल करणे असे वाटत आहे. आम्हाला थोडं थांबून विचार करण्याची गरज आहे. काय आमच्या प्रभू येशूला अशा प्रकारची वृत्ती आवडेल काय? 40 दिवसाच्या उपवास काळात जर आम्ही या गोष्टी त्यागल्या होत्या तर आता पुन्हा त्या गोष्टीकडे का बरं वळालो आहोत? अर्थात जीवनावर काहीही त्याचा चांगला होकारात्मक परिणाम घडत नाही, कारण ही केवळ एक औपचारिकता आहे. एक पद्धत म्हणून पाळीत आलेलो आहोत, कारण त्यांना असे पाळण्यास सांगण्यात आलेले आहे. ते पाळत आहेत कारण सर्वजण पाळत आहेत, कारण त्यांना अशा प्रकारचा विश्वास निर्माण झाला आहे की उपवास काळ पाळल्याने ते पवित्र बनत आहेत व त्यामुळे अनेक जण आनंदितही होत आहेत कारण ते पाळत आहेत. परंतु प्रश्न हा आहे, अरे 40 दिवस पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न केला व पुन्हा जगाच्या घाणीकडे का वळाला? मत्तयकृष्ण वर्तमान याचा 6वा अध्याय 16 ते 18 वचन मी आपणापुढे वाचत आहे. गुप्त उपवासाविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने काय शिकवणूक दिलेली आहे हे आम्ही येथे पाहणार आहोत. तुम्ही जेव्हा उपवास करिता तेव्हा ढोंग्यांसारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करीतात. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, आपले तोंड धू, अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. येशू ख्रिस्ताने म्हटलेला आहे की उपवास हा गुप्त असावा. अशा प्रकारे आम्ही जर उपवास करू तर आम्हाला त्याचं पित्यापासून योग्य प्रतिफळ मिळेल. पवित्र शास्त्राप्रमाणे उपवास ही एक गुप्त गोष्ट आहे, देव व प्रत्येक व्यक्ती यांच्यामध्ये. परंतु या ठिकाणी आम्हाला असं आढळत आहे की उपवास काळाविषयी अख्ख्या जगाला सांगण्यात येत आहे आमचा उपवास काळ चालू आहे. अर्थात ही गोष्ट काही हे गुप्त उपवासात मोडत नाहीये. अर्थात येशूने शिकविलेल्या शिकवणुकीनुसार हा गुप्त उपवास नाहीये, कारण या ठिकाणी कपाळाला राख लावून त्या दिवसापासून सुरुवात करीतात व जगापुढे हे दाखविण्यात येते की आम्ही ख्रिस्ताच्या दुःख सणामुळे दुःख करीत आहोत. बायबल असं शिकवित आहे की उपवास करणे हा एक व्यक्तिगत निर्णय आहे, परंतु 40 दिवसाच्या उपवास काळाचं आम्ही वैशिष्ट्य पाहिलं तर सर्वांना समूहासह उपवास पाळावा लागतो. अर्थात इच्छा असो वा नसो, त्या उपवासाचे चांगले परिणाम व्यक्तिगत जीवनात घडत नसतात. त्याचे परिणाम केवळ स्वसमाधान, सेल्फ सॅटिस्फॅक्शन केवळ निर्माण करतात. म्हणजे मी काहीतरी चांगले केले आहे एवढ्याच पुरता ते मर्यादित राहते. अशा प्रकारची कर्मे ही स्वकर्मावर केंद्रित आहेत. मी असे चांगले काम करतोय, आम्ही सर्व चांगले काम करतोय, अशा प्रकारची एक भावना निर्माण होते. अर्थात आमचे लक्ष आमच्या प्रभू येशूकडे लागायला हवे, त्याने आमच्यासाठी काय केले. परंतु ज्या वेळेला आम्ही आमचा उपवास अशा प्रकारे करीत नाही त्यावेळेला प्रभू येशू म्हणतो ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. अर्थात आमचा केलेला उपवास निरर्थक आणि निष्फळ ठरलेला आहे हे आम्ही समजून घ्यायला हवे. म्हणून आपले तोंड विरूप करता कामा नये.
अनेक लोक दाढी वाढवतात उपवास काळामध्ये, हे दाखविण्यासाठी की माझा उपवास काळ चालू आहे. प्रभू येशूचे हे शब्द ह्या सर्व गोष्टी आम्हाला दाखवत आहेत ज्या आज चालू आहेत. मार्क शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 7वं वचन म्हणते, ते व्यर्थ माझी उपासना करीतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्यांचे नियम. पहा, शास्त्र म्हणून जे शिकविले जात आहे ते बायबलचं नाही, मनुष्यांचे नियम शिकविले जात आहेत. ते व्यर्थ माझी उपासना करीतात. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. हेच आहे की नाही? येशूने 2000 वर्षापूर्वी ही गोष्ट सांगितलेली आहे, परंतु फायदा काय? येशूचा शब्द कोण ऐकत आहे? कोण येशूच्या वचनावर विश्वास करीत आहे? जर येशू जर या गोष्टी पसंत करीत नाही तर आम्ही केल्याने त्याचा काय आम्हाला लाभ आहे? प्रश्न आहे. आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाहण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे. जी गोष्ट आम्ही करावी ही देवाची इच्छा आहे, ती करण्याची आमची इच्छा नाही. जी गोष्ट देवाने करण्यास सांगितली नाही ती आम्हाला करायची आहे. अर्थात त्या गोष्टींचा आम्हाला काय फायदा आहे? बायबल हे करण्यास सांगतच नाहीये. जे सांगत नाही त्याला का बरं एवढं महत्व दिलं जात आहे, आणि जे करण्यास सांगितलं आहे ते का बरं पाळलं जात नाहीये? प्रश्न आहे. ख्रिस्ती समाजाला हा प्रश्न आहे. 13व वचन म्हणते, अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल पण माझ्या वचनातील काना मात्र रद्द होणार नाही. आणि या ठिकाणी मनुष्य आपल्या संप्रदायाद्वारे, चालीरीतीद्वारे आणि रूढी परंपरा यांच्याद्वारे देवाचं वचन रद्द करत आहे. देवाचं वचन रद्द करणे हे महापाप आहे. परंतु या सर्व गोष्टी आज संप्रदायात सर्रास चालल्या आहेत. काय तुम्ही आणि आम्ही या गोष्टीवर विचार करायला नको काय? सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की सर्वाधिक रोमन कॅथलिक लोक बायबल कधी त्यांनी वाचले देखील नाहीये. अर्थात बायबल वाचणारे हे प्रोटेस्टंट असतात अशा प्रकारची शिकवणूक दिली जाते. मग माझा प्रश्न हा आहे की मग तुमचा विश्वास बायबलवर आधारित आहे काय? पवित्र शास्त्र आम्ही वाचलं पाहिजे आणि आम्ही जे काही पालन करीत आहोत त्याची तुलना सत्याबरोबर केली पाहिजे, तरच आमचे डोळे उघडतील. जर आम्ही पवित्र शास्त्र वाचू तर आम्ही वाचले जाऊ. येशूने म्हटले, जर सत्य तुम्हाला समजेल तर सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. सत्य समजेल कधी? सत्य समजण्यासाठी ते वाचलं तर पाहिजे, त्याला वेळ तर दिला पाहिजे. आम्ही सत्याचे जर आहोत तर आम्ही सत्य वचन ऐकलं पाहिजे. आम्ही सत्यावर प्रेम केलं पाहिजे. मनुष्याच्या मानवी संकल्पना यावर आधारित आहोत तर नाश अटळ आहे. म्हणून तुम्हाला आणि आम्हाला देवाच्या वचनाकडे वळणे अत्यावश्यक आहे. मत्तेकृत शुभवर्तमान 6वा अध्याय 7वं वचन म्हणते, तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका, कारण आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. आज हीच गोष्ट चालू आहे ना. एक प्रार्थना 10 वेळा म्हटली जात आहे. असं का चाललं आहे? याला म्हणतात व्यर्थ घोकणे. म्हणून आम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. येशूने म्हटले की ते लोक ओठांनी माझा सन्मान करीतात परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करीतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्यांचे नियम. काय आम्ही मनुष्यांचे नियम पाळून, ज्याला पवित्र शास्त्राचा आधार नाही आहे, असे मनुष्याचे नियम पाळून देवाला आम्ही खुश करण्याचा प्रयत्न करू शकतो काय? कदापि नाही. देव खुश होऊ शकत नाही. हे आमचे सर्व करणे व्यर्थ आहे. मत्तेकृत शुभवर्तमान 15 अध्याय याचं 12 ते 14 वचन मी वाचत आहे. नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, हे वचन ऐकून परुषी नाराज झाले. हे आपल्याला कळले काय? त्याने उत्तर दिले, माझ्या स्वर्गातील पित्याने लाविले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल. त्यांना असू द्या. त्या आंधळ्यांचे आंधळे वाटाडी आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील. अर्थात या ठिकाणी ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने सांप्रदायिक पद्धतीचा निषेध केलेला आहे त्यावेळेला फरुशी हे दुःखी झालेले आहेत. त्यावेळेला शिष्य नाराज झालेले आहेत. शिष्यांना हे आवडलं नाही आणि ते येशूला येऊन म्हणू लागले की फरुशी नाराज झालेले आहेत. हे तुम्हाला कळले काय? परंतु येशूने काय म्हटले? माझ्या स्वर्गीय पित्याने त्यांना लाविलेले नाही. त्यांचा धर्म किंवा ते जे मोशेच्या आसनावर बसलेले आहेत हे स्वर्गीय पित्याने त्यांना नेमलेलं नाही. म्हणून स्वर्गीय पित्याने ते रोप न लावल्या कारणाने ते उपटले जाणार आहे.
त्यांना तसेच असू द्या. ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडी आहेत. म्हणजे आंधळ्यांना आंधळे नेऊ लागलेले आहेत की मी तुम्हाला रस्ता दाखवतो चला. एक आंधळा व्यक्ती दुसऱ्या आंधळ्यांना कदापि वाट दाखवू शकणार नाही. जी वाट त्याने स्वतः पाहिली नाही ती तो कसा दाखवू शकेल? अर्थात हाच नाशाचा मार्ग आहे हे आम्ही ओळखायला हवं. आम्हाला आंधळेपणाने अनुसरायचं नाही. आम्हाला सत्याची जाण हवी. मी शिक्षित व्यक्तींबरोबर बोलत आहे. फार उच्च प्रकारचं शिक्षण प्राप्त केलेले, मोठ्या पदव्या प्राप्त केलेले असे आज ख्रिस्ती लोक आहेत, जे मोठ्या मोठ्या पदावर आहेत. त्यांच्याशी मी बोलत आहे. आम्ही जे काही मानत आहोत त्याला सत्याचा आधार आहे काय हे आम्ही पाहणं फार फार आवश्यक आहे. आम्ही येशूचे मानतोय का? प्रश्न आहे. येशूचा आदर आम्ही करतोय काय? आम्ही येशूची आज्ञा पाळतोय काय? आम्ही सांप्रदायिक गोष्टी कधी सोडणार आहोत? आज आम्हाला या वचनावर विचार करण्याची, स्वपरीक्षा करण्याची फार फार अत्यावश्यकता आहे. अन्यथा आमच्या जीवाचा नाश आम्ही स्वतः करू जर आम्ही सत्याकडे दुर्लक्ष करू. जर प्रभू येशू खुश नाहीये तर मग हे आम्ही कोणासाठी करीत आहोत? सर्व करीतात म्हणून मी करतोय हे योग्य ठरणार आहे काय? प्रश्न आहे. ख्रिस्ताने आम्हाला चेतावणी दिलेली आहे तरी परंतु आम्हाला तेच करायचं आहे. प्रभूपेक्षा आम्ही शहाणे आहोत काय? आज अनेक ठिकाणी ख्रिस्ताची वाट म्हणून प्रार्थना केली जाते. जागोजागी ठिकठिकाणी गावोगावी फिरत असतात लोक. अर्थात प्रभू येशूला क्रुसावर दिले जाणे याविषयी स्मरण केले जात असते. ही गोष्ट फार चांगली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी काल्वरी क्रुसावर प्राण अर्पण केला व त्याच्या दुःखाचे स्मरण आम्ही केलेच पाहिजे. फक्त ठराविक दिवसांसाठी ते आम्ही करावे व वर्षभरासाठी विसरून जाणे हे उचित नाहीये. पवित्र शास्त्र आम्हाला सत्याद्वारे सुधारणूक देत आहे. त्याचा स्वीकार आम्ही करायला हवा. लूका वर्तमान 9 अध्याय 23 वचन म्हणते, त्याने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. 40 दिवस नाही, 40 दिवस आम्ही येशूच्या मागे चालावे, क्रूसाची वाट काढावी असं नाही. येशूचं म्हणणं आहे, जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने प्रथम आत्मत्याग केला पाहिजे व दररोज रोजच्या रोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन येशूला अनुसरलो पाहिजे. ही आहे क्रूसाची वाट. ही क्रूसाची वाट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. सत्य हे आहे की 40 दिवसाच्या या उपवास काळाला बायबल मधील एकाही सत्य वचनाचा आधारही नाहीये. बायबल कुठेही असे म्हणत नाही, शिकवित नाही की तुम्हाला ते वर्षभरात 40 दिवसांसाठी पाळावे लागेल. मूर्तीपूजा करणे हे मोठे मूर्खपण व महाभयंकर पाप आहे. संपूर्ण बायबल मूर्तीपूजेचा निषेध करीते. देव मूर्तीपूजेचा निषेध आणि धिक्कार करीतो. अर्थात मूर्तीला खांद्यावर वाहून, जी प्लास्टिक पासून बनवलेली आहे, POP पासून बनवलेली आहे, लाकडापासून बनवलेले ठोकळे, जे कारागिरांच्या हातचे काम आहेत, ज्याच्याविषयी पवित्र शास्त्रात म्हटलेलं आहे की त्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, पाहता येत नाही, त्यांना खांद्यावर घेऊन आम्ही चालत आहोत. स्तोत्र 115 मध्ये म्हटलेलं आहे 8व्या वचनात, त्या बनविणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात. म्हणजे काय? त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही, त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही. काय येशूने म्हटले नाही, ते ऐकतील तर खरे त्यांना समजणार नाही, ते पाहतील तर खरे त्यांना दिसणार नाही. मित्रांनो, आम्हाला देवाच्या सत्य वचनाकडे पाहायचं आहे. देवाचं सत्य वचन आम्ही वाचू तर आमचे डोळे उघडतील. संत पौलाद्वारे 2000 वर्षापूर्वी भविष्यवाणी दिली. अर्थात संत पौलाला देवाने हे दाखवून दिलं की पुढे काय होणार आहे. आणि आज आमच्या डोळ्यासमोर ही सत्य परिस्थिती आम्हाला आढळत आहे. निमित्ताला पहिले पत्र 4 अध्याय 1 ते 4 वचन मी आपल्या पुढे वाचत आहे. आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. ज्या माणसांची सत्सद्विक बुद्धी डाग दिल्यासारखीच आहे, अशा खोटे बोलणाऱ्या माणसाच्या ढोंगाने ते फुसलविणाऱ्या आत्म्यांच्या, भूतांच्या शिक्षणांच्या नादी लागतील. लग्न करावयाचे ते मनाई करीतील आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे यांनी उपकार स्तुती करून ज्यांचा उपभोग घ्यावयाचा अशी देवाने निर्माण केलेली भक्षे वर्ज करावी असे सांगतील. देवाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकार स्तुती करून घेतलेले
काही वर्ज नाही. अर्थात या ठिकाणी आम्हाला आढळत आहे, खोटे बोलणाऱ्या माणसांच्या ढोंगाने ते फुसलविणाऱ्या आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. आज आम्ही कोणतं शिक्षण घेत आहोत? आम्ही शिक्षण जे घेत आहोत हे भूतांचं तर शिक्षण नाही ना? आम्हाला तपासणं फार आवश्यक आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत? मांस खाण्यास बंदी केली जात आहे. या बायबलमध्ये असे कोणतंही वचन नाहीये की तुम्ही उपवास काळ पाळावा व त्यामध्ये तुम्ही मांस खाऊ नये. अशा प्रकारचा नियम लावण्यात येत आहे आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही ह्या गोष्टी समजायला हव्या. गलतीकारस पत्र याचा पहिला अध्याय याचं 6 ते 9 वचन मी आपल्या पुढे वाचत आहे. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हास ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. पहा, अन्य सुवार्ता जी प्रेषितांद्वारे येशूद्वारे दिलीच गेली नाही, ती दुसरी नाही पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. त्यांना आम्ही ओळखलं पाहिजे. कशा प्रकारे ख्रिस्ताची सुवार्ता ती विपरीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गांतून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आता पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. संत पौल या ठिकाणी देवाचं वचन म्हणत आहे आणि ते वचन आम्हाला समजणं फार फार आवश्यक आहे. सर्वात महत्वाची आणि भयंकर गोष्ट ही आहे की जे प्रोटेस्टंट चर्चेस रोमन कॅथलिक मधनं बाहेर पडले होते ते देखील रोमन कॅथलिक प्रमाणेच करू लागलेले आहेत. याचा अर्थ काय आहे? अंधकारमय युगात ते परत चाललेले आहेत. आम्हाला मानवी संकल्पांचा त्याग करणे आहे आणि देवाचं वचन घट्ट पकडून ठेवणे आहे. हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की काय कळले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कृपया कळवावे किंवा फोन करूनही आम्हाला कळवू शकता. प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांना त्याचा विपुल आशीर्वाद देव. आमेन.